आमचं आंदोलन फोडण्यासाठी तसा प्रयत्नही झाला. शासनाला आम्ही ताकद दाखवून दिली ना. आम्हाला यश मिळालं आहे, लक्षात ठेवा. यशाच्या पायऱ्या आम्ही चढत चाललेलो आहेत. मिळाल्यात ना नोंदी, तुम्ही दाखवतायत ना, शासन पण सांगताय तुम्ही दाखवता. मग 54 लाख मिळाला इंटू 5 करा. पण बाकीचे ज्यांना आरक्षण दिले आहेत, ज्या ओबीसीमध्ये 400 जाती आहेत, किटोर तरी आहे का त्यांचं? नाही ना, ते डायरेक्ट झालेले आहेत. आणि त्यांनी कुठलं आंदोलन केलं आहे का? त्यांनी कुठली आत्महत्या केली? काय नाही केलं ना. गेले 50 वर्ष किंवा 70 वर्ष जेव्हापासून सत्ता मिळाल्यापासून आमचा मराठा समाज वंचित आहे की नाही. आणि आरक्षणाचा विषय म्हणजे त्यांनी मला 50-60 वर्ष बाहेर ठेवलं आहे बाबा. त्यांनी मला बाहेर ठेवलं आहे. तुम्हाला दरवाजा खोलून आतमध्ये घे, नाही तर मी दरवाजा तोडून आतमध्ये येणार. श्रीमंत वगैरे काय नाही. आमच्याकडे एक जरी 10 बाय 10चा रूम घ्यायचा असेल ना तरी 1 कोटी रुपये लागणार. मग का तर लाकलून लावला जाणार तिकडे. त्यामुळे गुन्हारत्या सदावते आमचीच गिनती, आम्ही त्याला गिनत नाही. तो आपलं काहीतरी येण्यासारखं बोलत असतात ते, आम्हाला काही त्याचा फरक पडत नाही. सर्वांना जय शिवराय. मी प्रशांत सावंत, राहणारा मुंबई, एक छोटासा मराठा. या संपूर्ण आंदोलनामध्ये भाग्यवंत आहे की ह्या संपूर्ण ऐतिहासिक अशा आंदोलनामध्ये 58 मोर्चानंतर आत्ताच्या आंदोलनामध्ये मला भाग घ्यायला मिळतो आहे. गेले 7 महिने किंवा त्याच्या अगोदरपासून हा 50 वर्षाचा लढा आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा, असं मानलं जातं. आणि त्यासाठी कित्येक लोकांनी जवळजवळ 200च्या आसपास आमच्या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी. आणि 58 मोर्चे काढता आम्ही जवळजवळ 5 ते 6 कोटी जनता महाराष्ट्रातली मुकमोर्चाच्या निमित्ताने तुम्ही सर्वांनी पाहिले असेल. पण त्या आरक्षणाचे 2 वेळा आम्हाला आरक्षण मिळालं. त्याच्यामध्ये एकदा पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं, दुसऱ्या वेळी फडणवीसांनी दिलं. पण दोन्ही वेळा जे दिलेलं आरक्षण हे काढण्यात आलं, ते काढून घेण्यात आलं असा आमचा समज आहे किंवा हा फॅक्ट आहे. तो असं आहे माहिती आहे का, पूर्वी जे आम्ही 2016पासून जे ह्या आंदोलनात सुरुवात झाली कोपर्डीच्या घटनेनंतर, तेव्हा आम्ही सर्व नौखे होते. आम्ही एकमेकाला ओळखत नव्हतो. आपापल्या परीने एका भावनेच्या भरात तो मोर्चे निघत गेले. त्याला जोड आली आरक्षणाची आणि तो मोर्चे निघत गेले. आरक्षण मिळालं, पण त्या दबावाखाली किंवा त्या प्रेशरखाली किंवा त्या आंदोलनामुळे आम्ही तिथे शासनाला पटवून देऊ शकलो. गायकवाड कमिटीने त्याप्रमाणे आम्हाला रिपोर्ट पण दिला की हा मराठा समाज जो आहे तो हा खरंच दुर्बल आहे, वंचित आहे आणि त्याला आरक्षण द्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी 12 आणि 16% 14 आणि 15% दिलं होतं. पण ते हायकोर्टात गेलं, तुम्हाला सर्व इतिहास माहिती आहे. मग ते 12 आणि 13% झालं. त्यावेळी पण असा कुठल्या घटना घडला, माझी अप्रिय घटना घडली. ते एकच जे ते आत्महत्या होत होत्या. त्याच्यानंतर त्या एक आंदोलनात पांगवण्यात आलं. ह्या प्रकार करता तशी घटना इकडे पण घडली. याच्यामध्ये तुमच्याकडे आमचं आंदोलन फोडण्यासाठी तसा प्रयत्नही झाला. इकडे लाठीचार्ज झाला, इकडे बायकांना आणि लहान मुलांना सुद्धा ते केलं. एवढं नाही होत की त्यांच्यावरती अश्रुधुराच्या लंडकांड्या फोडल्या पांगवण्यासाठी. तेवढं न करता त्यांच्यावरती पिस्तुलीतनं गोळ्या झाडल्या आल्या. मग असं काय नाही ना. मी मागे पण ते सांगितलं होतं, कदाचित पोलिसांना वाटलं असेल की ते जालियनवाला बाग आहे, पण तो जालना होता आहे ना. हे जालना होता आहे ना. आणि मला तसं वाटलं तर त्यावेळी पण बोललो होतो मी, किंवा मला वाटलं की तो आपला काय तो जनरल डायनसारखा वागत होता आपला होम मिनिस्टर. पण त्याच्यात निर्णय आले होते. आता झालेलं आहे आंदोलन, त्यामुळे चिघळलं गेलेलं आहे. आणि चिघळलं गेल्यामुळे ते घराघरात पोचलेलं आहे. आणि पटकन एखादी गोष्ट बघा, ह्या तुमचे जे प्रश्न आहेत ना, एक सर्वसामान्य मराठी माणूस असेल किंवा महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्या अँगलने तुमचे प्रश्न आहेत. पण त्या अँगलमध्ये एक मराठा समाजसुद्धा आहे जो बहुल आहे. ऑलमोस्ट आम्ही 34 ते 40-50 मॅक्सिमम आहेत. त्यांचेही प्रॉब्लेम्स आहेत ना. ते एकमेकाचे ते देवाणघेवाण असणार आहे. मुंबईमध्ये येताना जो आणि आम्ही दाखवून दिलेलं आहे मराठ्यांची आंदोलनं, मराठ्यांचे जे काय आंदोलन झाले असतील, मोर्चे झाले असतील, कागदाचा एकही कपटा रस्त्यावरती दुसऱ्याने टाकलेला सुद्धा आम्ही उचललेला आहे. आणि ती शिस्त आहे आणि शिस्तबद्धच होत आहे. सर्व त्याला माहिती आहे. म्हणून आज जे शाश्वत जो आहे संपूर्ण महाराष्ट्रातला दुसरा समाजसुद्धा किंवा दुसरी लोकंसुद्धा त्यांना माहिती आहे. मराठी येतील, आपलं आंदोलन करतील, आपल्या मागण्या मागतील सरकारला. त्यांना माहिती आहे आमची जी लढाई जी आहे किंवा आमची जी आपल्या हिंदीमध्ये सांगितलं आमची दुश्मनी जी आहे ती शासनाबरोबर आहे. शासनाला आम्ही ताकद दाखवून दिली ना. आम्हाला यश मिळालं आहे, लक्षात ठेवा. यशाच्या पायऱ्या आम्ही चढत चाललेलो आहेत. आज शासनाने सांगितलं 54 लाख तुमच्या नोंदी मिळाल्यात ना नोंदी, तुम्ही दाखवतायत ना. शासन पण सांगताय तुम्ही दाखवता. मग 54 लाख मिळाला इंटू 5 करा, झाले ना 2.5 कोटी मराठ्यांना द्यायला पाहिजे. बाकीच्यांच्या कुठे काय त्रास नव्हता. बाकीच्यांची बघा, माझ्यासाठी कालारकर कमिटीपासून शिंदे कमिटी नाही संपतो तर गायकवाड कमिटी, गायकवाड नंतर शिंदे. आमच्यासाठी सगळ्या कमिटी आहेत.
पण बाकीचे ज्यांना आरक्षण दिले आहे, ज्या ओबीसीमध्ये 400 जाती आहेत, चिटोर तरी आहे का त्यांचं? नाही ना, ते डायरेक्ट झालेले आहेत. आणि त्यांनी कुठलं आंदोलन केलं आहे का? त्यांनी कुठली आत्महत्या केली? काय नाही केलं ना. आत्ता जर आहे आमचे 54 लाख जर नोंदी सापडल्या असेल, 2.5 कोटीचा माझा मराठा त्याच्यामध्ये येत असेल, तर त्यांना देऊन टाका. जसं त्यांना GR काढून दिला होता तसाच द्या. आणि त्याच्यामध्ये काही इश्यू नाही आहे. आम्ही जे मागतो आहे 50% आतमधलं ते आम्हाला द्या आणि विषय संपवून टाका. आता त्या आरक्षण कुठलंही असून द्या, आज मराठ्यांना पाहिजे या मताचे सर्व मराठे आहेत. ओके, एक वेळ होता की आम्हाला मराठाच पाहिजे, मराठाच पाहिजे, मराठा पाहिजे. आता हा गरजवंतांचा आहे. लक्षात ठेवा, टॅगलाईन आम्ही चेंज केलेली आहे. #चेंज गरजवंतांचा, गरजवंत मराठा, ती हॅशटॅग झालेली आहे. आता आम्हाला ते नको आहे. आता आम्हाला सगळं माहिती पडलेलं आहे की आम्हाला कसं मूर्ख बनवलं जातं, काय केलं जातं. मी सांगितलं ना, गेले 50 वर्ष किंवा 70 वर्ष जेव्हापासून सत्ता मिळाल्यापासून आमचा मराठा समाज वंचित आहे की नाही हे तुम्ही 54 लाख मिळाल्यानंतर तुम्हाला कळलं ते. तुम्ही वंचित आम्हाला ठेवलं. आम्ही तुमच्याकडे बॅकलॉग मागत नाही, आमचा अधिकार आहे तो. गेली 50 वर्ष तुम्ही आम्हाला फसवलं आहेत. आम्हाला आमचा बॅकलॉग द्यायला पाहिजे. आम्ही मागतोय का? नाही मागत आहे. आम्ही मागत नाहीत. आमची रिक्वेस्ट आहे, जे आत्ता जे तुम्ही फसवलं आहेत ते आम्हाला तातडीने द्या. आणि जे तुम्ही म्हणालात क्युरिटी पिटिशन, हा वेगळा विषय आहे. आत्ता आमची मांडणी वेगळी आहे. आम्ही शेतकरी आहोत. शेतकरीचा समानार्थी शब्द कुणबी होतो. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही घोषणा करताना कुलवाडी, भूषण, कुणबी ह्या शब्दात त्याचा उल्लेख झालेला आहे. आणि आमच्या गायकवाड समिती असेल किंवा त्याच्या अगोदरच्या सर्व समितींनी हे सांगितलं आहे. शेतकरीच होते ना, सर्व शेतकरी होते. कोणत्या तिकडे विमान, माझ्यासारखं विमान कंपनीत कोण काम करत नव्हतं, है ना. शेतकरीच होते. आणि त्याच जाती निहाय जर आम्हाला तर तसं आरक्षण मिळत असेल. आणि आत्ताची जी परिस्थिती आहे खूप चेंज झालेली आहे. आजचं तर शिक्षणाचा पार्ट आहे, एवढा महाग झालेला आहे. मी सांगतो ना, तुम्हाला जर आम्हाला आरक्षण द्यायचं नसेल ना, मग शिक्षणातलं आरक्षण तुम्ही काढून टाका. सरळ सोपं तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामुळे काय होईल की जो 95% मराठा जो लढतो आहे, ज्याला जे सीट मिळत आहेत आणि त्या 60-65वाला जो आमच्याकडे घेऊन जातो ना, ती खरी ज्ञानबाची मेघ. अर्ध मंत्रिमंडळ नावं सांगा तर त्यांच्या, नावं सांगा. अर्ध मंत्रिमंडळ कोण आहेत? आता आपल्याला 3 मुख्यमंत्री आहेत, मग त्यातले 1.5 ॲग्री झाले असतील, आहे ना. जे आपले जे कुठले दुसरे मंत्री आहेत, जे ओबीसीचे नेते आहेत, ते तर ॲग्री होणार नाही, आहे ना. मग त्यांना पण त्या ठिकाणी त्यांना ॲग्री करायला पाहिजे. हां, ते बोलत नाही म्हणजे का, त्या रेटात तसं आहे मराठ्यांचा. मनोज दादा आमचा असत नाही, एकच वादा करतो तो की मराठ्यांना आरक्षण देणार, त्यांनी सांगितलं आहे. तसा मनोज दादा आहे. आणि सर्वांनी गुन्हा घेऊन राहायचं असेल महाराष्ट्रामध्ये आणि सर्वांना समसमान राहायचं असेल आणि त्याच्यामुळे द्यायला काय हरकत नाही मला असं मला वाटतं. सरकार आहे, मी आमदार आहे का, मुख्यमंत्री आहे, माझा प्रश्न नाही, तो त्यांनी डिसाईड करायचं आहे. माझी मागणी आहे. आणि आरक्षणाचा विषय म्हणजे त्यांनी मला 50-60 वर्ष बाहेर ठेवलं आहे बाबा. त्यांनी मला बाहेर ठेवलं आहे. तुम्हाला दरवाजा खोलून आतमध्ये घे, नाही तर मी दरवाजा तोडून आतमध्ये येणार. हो, तुम्हाला स्पष्ट सांगतो, हे जे आरक्षण मिळणार आहे ना, हे क्रिमिनलमध्ये असतात. 8 लाखाचं त्याचं उत्पन्न आहे ना, त्याच्या खालच्या लोकांना मिळणार. म्हणजे आज जरी ओबीसी का म्हणतो तो, आपले जे काही मंत्री म्हणतात ना की मला आरक्षणाची गरज नाही, जे आमच्या अरे कशाला असेल. 8,000 कोटी कुठे आणि 8 लाख कुठे, ज्याची उत्पन्नाच्या ह्याच्याबरोबर आहे का. जरी का सगळं तसं असेल ना, आज जो ज्याला मिळणार आहे. आम्ही जे मुंबईमध्ये जे नोकऱ्या करून कमवतो, तुम्ही खूप सुखी आहात. मला माहिती आहे माझी काय हालत खराब असते ती, त्यामुळे त्या विषयावर आपण नंतर बोलू. श्रीमंत वगैरे काय नाही. आमच्याकडे एक जरी 10 बाय 10चा रूम घ्यायचा असेल ना, तरी 1 कोटी रुपये लागणार. तर त्यामुळे तो विषय वेगळा आहे. पण आज जो आहे, जो आरक्षण मिळाल्यानंतर माझी शिक्षणाची पात्रता वाढते. मी त्या रेसमध्ये उभा राहतो. आणि तो एक 10 बाय 10चा रूम घेण्याच्या वेळी त्यामुळे माझ्याकडे कॅपॅसिटी निर्माण होते की मी 1000 स्क्वेअर फीटचं घर घेण्याची. आणि ते मला हवं आहे. मला तुम्ही जे 60 वर्षाचे माझ्या नशिबाचा भार ठेवला आहे आणि माझ्या तरुण पिढीचा, माझ्या जसं मनोजराव बोलता की माझ्या लेकरांचा, माझ्या भावांचा, माझ्या मुलांचा जे नुकसान केलं आहे, ते मला नुकसानाची भर मिळायला पाहिजे. काय संविधानिक स्वतः तो बँकेवर कसा बसला बघितलं ना, का काढलं त्याला. सहकार खात्याने त्याच्या साल्याला, त्याच्या बायकोला, त्याला स्वतःला, हा मोठा ॲडव्होकेट आहे ना, स्वतःला समजतो, गेला होता ना ST बँकेवरती, त्याला का काढलं. याला एवढा काय म्हणतो, त्याला कायद्याचा अभ्यासक होता ना, मग का त्याला हाकलून लावला त्याला तिकडे. त्यामुळे गुन्हेगार सदा होते, आणखीच आम्ही त्याला गिनत नाही. तो आपलं काहीतरी येण्यासारखं बोलत असतात, ते आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही. त्यांनी त्यांचं काम करावं. एक आहे गुन्हेगार, त्यांचे ते चांगली विभूती आहेत, त्यांनी चांगले शिक्षित आहेत, सर्व काय. पण त्यांनी त्याच्या लेवलला बोलायला पाहिजे. वेळ प्रसंगी त्यांनी जशी आम्हाला मदत करायला पाहिजे, जशी बाकीच्यांना करते करायला पाहिजे. आणि एका व्यासपीठावर येऊन बोलायला पाहिजे. फुकट काहीतरी आगीत तेल ओतण्याचं काम करू नये. आपण शेवटी कसं आहे, हाडामासाची माणसं आहोत. कुठल्या जाती धर्माने आपण वेगळं करता कामा नये. जग खूप पुढे गेलं आहे, शिक्षणाने पण खूप उच्च शिक्षित झालं आहेत.
आणि त्याप्रमाणे मला वागायला पाहिजे. तुम्हाला मिळणारच नाही, हे करणार नाही, उलट गुणवत्ता ते सदावर्तीने आमची विनंती आहे की कसं मिळेल ना ते त्यांनी सांगायला पाहिजे. थँक्यू, धन्यवाद.